साबुदाणा या माताश्री. चला बहिणाबाई डिकी मध्ये बसलेले मेंबर. हे ब्लॉगर, हे आमचा छोटा ब्लॉगर आहे. त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हाय गाईज, तर आता आम्ही निघालो आहोत तुळजापूरला आणि सगळी फॅमिली जात आहे. होप सो सगळे खूप एन्जॉय करतील. अचानकच प्लॅन बनला. वेदर बघू शकताय, एकदम पाऊस वगैरे येईल अशी शक्यता आहे, पण तरी पण म्हटलं रिस्क घेतली आणि निघालोय. बघूया काय काय होते. बाकी सगळे एक्साइटेड? सगळे गप्पा मारत मारत आम्ही जात होतो आणि स्पेशली तुळजापूरला जाण्याचं रिझन हे होतं की माझ्या बहिणीने जो नवस बोलला होता तो आम्हाला फेडायचा होता आणि सकाळपासूनच पावसाला सुरुवात होती, म्हणून जायचं की नाही जायचं हे डिसाईड होत नव्हतं. तर सडनली पाऊस कमी झाला आणि मग सगळ्यांनी ठरवलं की निघूया आपण. आणि सगळी हाय हाय चांगलं जाणार नव्हतं, पुन्हा अचानकच फिक्स झाला आमचं आणि इथं खूप मजा आली. हे बघा अशा, अरे ओ माय गॉड. तर थोडा थोडा पाऊस परत चालू झालेला आहे आणि सकाळी तर खूप जास्त पाऊस होता. होप सो तुळजापूर मध्ये जाईपर्यंत पाऊस कमी होईल. साबुदाणा कोण झोपले? केळं घेतलं का? अचानक जायचं ठरल्यामुळे कोणीच नाश्ता केला नव्हता. मम्मीने नाश्त्यासाठी साबुदाणा बनवला होता, तो आम्ही सोबत कॅरी केला आणि आम्ही गाडीतच सगळ्यांनी नाश्ता एन्जॉय केला. नदी काय 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 नदी आहे? नदी ती तळ तळ. स्वयंपाकापेक्षा आमचं वरच काम नाही. आर्यन स्पेशल बासुंदी. इथे आम्ही चहासाठी एक ब्रेक घेतला आहे. चला या माताश्री. चला बहिणाबाई डिकी मध्ये बसलेले मेंबर. चलो डबा घेऊन. ब्लॉगर, हे आमचा छोटा ब्लॉगर आहे. त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्या आणि हा दुसरा वाला इथेच बसूया अलीकडे. हात धुवायला. हे छोटा ब्लॉग. तर ही आहे पम्मीदी, माझी 2 नंबरची बहीण. ही आहे शुभांगी दी, माझी मोठी बहीण, आणि तिच्या ह्या 2 मुली पिहू आणि आसवी, आणि मम्मी आणि पप्पा. दिवाळी स्पेशल ट्रिप. थोडंसं खाऊन घ्या की चहा आला. घ्या घ्या आता घ्या. पप्पा तुम्ही घ्या. गरम आहे.
आणि ह्याच्यात दिलंय. तर सगळ्यांचं चहा पाणी झालं आणि आता आम्ही निघालो आहोत तुळजापूरकडे. देवीचं दर्शन करून आम्हाला लवकर घरी वापस यायचं आहे, कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला दिवसाचा प्रवास करायचा आहे. तर आता मी पोचलो आहोत तुळजापूरमध्ये. तुळजापूरमध्ये माझं जास्त येणं होतं, कारण माझं माहेर लातूर तुळजापूरच्या जवळच आहे आणि आमची कुळदेवी पण तुळजापूरचीच आहे. त्यामुळे मी इथे नेहमी या मंदिरामध्ये येत असते देवीच्या दर्शनासाठी. इथे गाडी पार्क करून आम्ही दर्शनासाठी निघत आहोत. साडी एक घेतली, ही एक होती आणि ही एक. पर छान आहे ना. तर गाईज आता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो आहोत आणि पूजेचं सामान वगैरे घेतले. तर आता आम्ही ओठी भरणार आणि गर्दी आहे तशी बऱ्यापैकी. बघूया आतमध्ये जाऊन. सगळी फॅमिली पुढे चालली आहे. बघू शकते खूप गर्दी आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. थोडा वेळ झाला आम्ही पोहोचलोय आणि आम्ही ओटीचं सामान हिच्याकडे आहे. तिकडे काही 2 अशा ओट्या घेतलेल्या आहेत. आता चाललोय चालत चालत. मंदिर समोरच आहे. हात नको लावू. इथून आम्ही पेढे घेतले आणि चप्पल वगैरे इथंच ठेवली. तर फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहोत.